नमस्कार शेतकरी मित्रांनो, हमी भावाने कापूस देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खूप मोठी बातमी आलेली आहे. कारण काय होतं, अगोदर जो काय आपण प्रति हेक्टरी जी काही मर्यादा होती ती प्रति हेक्टरी फक्त 13 क्विंटल कापूसच आपण त्या ठिकाणी आपल्या CCIला देता येत होता. पण तो आता नवीन अपडेटनुसार त्या ठिकाणी ही मर्यादा वाढलेली आहे. ही मर्यादा किती पटीने वाढलेली आहे, किती क्विंटल घेऊ शकतात पर एकरला किंवा पर हेक्टरला किती क्विंटल घेऊ शकतात, या संदर्भात परिपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, याची मर्यादा वाढलेली आहे. तुमचं जर 1 गुंठा क्षेत्र असेल तर 1 गुंठा क्षेत्रामध्ये की नाही 23.5 किलो कापूस घेता येतो. जर तुमचं 1 एकरचा जर तुम्ही पीक पेरा भरला असेल तर 9 क्विंटल 47 किलो तुमचा पर एकरला कापूस जाणार आहे. जर 1 हेक्टर क्षेत्र असेल तर त्या ठिकाणी 23.5 ते 24 क्विंटलपर्यंत तुमचा प्रति हेक्टरी कापूस जाणार आहे. म्हणजे जी मर्यादा अगोदर प्रति हेक्टरी 12 ते 13 क्विंटल होती, ती मर्यादा आता 23 ते 24 क्विंटलपर्यंत वाढलेली आहे. आणि ह्यासाठी ही शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्हाला बातमी आवडली असेल तर लगेच आपल्याला फॉलो करून घ्या आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही रील शेअर करा. कारण मार्केटमध्ये 7,072 किंवा 7,200 कापूस देतात. CCIला 7,700 पासून 8,100 रुपयापर्यंत तुम्हाला भाव भेटणार आहे. आता मी कालच त्या ठिकाणी कापूस दिलेला आहे CCIला. त्या संदर्भात समोरची प्रोसेस कशी असते, कशा पद्धतीने फॉलो करायचा, याचा आज संध्याकाळी आपल्या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ येणार आहे. तुम्हाला जर त्या संदर्भातली माहिती हवी असेल किंवा जर तुम्ही अजूनही कपास किसान ॲपवर रजिस्ट्रेशन केलं नसेल तर तुम्ही आज रजिस्ट्रेशन करून एका दिवसात अप्रूव्हल घेऊ शकता. त्यासाठी काय करायचं आहे, आपण अगोदर व्हिडिओ टाकलेला आहे, तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता. आणि अशाच CCIच्या वेगवेगळ्या माहितीसाठी किंवा अपडेटसाठी किंवा कपाशी पिकाच्या माहितीसाठी किंवा शेती संदर्भात कुठल्याही माहितीसाठी आत्ताच आपलं जे काय पेज आहे ते फॉलो करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपलं पेज फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.